नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी जे काही कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आहे ते आता बहुतेक शेतकरी खूप काही व्हिडिओ तुम्ही बघितले असतील, बट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात किती शेतकरी याच्यात पात्र आहेत, काय आहेत, नेमकं कृषी मंत्री काय म्हटले, 26 सप्टेंबर रोजी जे काही शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे त्याच्यामध्ये 1-2 दिवस मागे होऊ शकतं, कारण की पंतप्रधानांच्या हस्ते ते वाटप होणार आहे आणि त्याच्यासाठी 1-2 दिवस अनिश्चित दौरा असल्यामुळे हे 1-2 दिवस मागे होऊ शकतं. सो पहिले तुम्ही बघून घ्या की कृषी मंत्री काय म्हटले, त्याच्यानंतर आपण बोलूया की किती शेतकरी याच्यात पात्र आहेत. चॅनलला अजून नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. 26 सप्टेंबर 2024 रोजी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कापूस आणि सोयाबीनच्या भावांतरचे प्रति हेक्टरी 5,000 रुपये, कमाल मर्यादा 2 हेक्टरपर्यंतची वाटप हे 26 तारखेला करायचं नियोजित आहे. आणि आम्हाला असं वाटतं की 26 तारखेपर्यंत आम्ही या सर्व राहिलेल्या शेतकऱ्यांचं सुद्धा KYC आणि त्यांचा मोबाईल आधारला लिंक करणं ही काम पूर्ण करून सर्व महाराष्ट्रातल्या सर्वदूर कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना हे हेक्टरी 5,000 रुपये प्रमाणचा निधी त्या दिवशी त्यांच्या खात्यावर जमा होईल असा आमचा अट त्यांनी आधी सांगितलं की KYC ई पीक पाहणीची अट राहणार नाही. नंतर सांगितलं की जो काही GR आला त्याच्यात सांगितलं की ई पीक पाहणीची अट ही असणार आहे. त्याच्यानंतर आता 26 तारखेपर्यंत कृषी मंत्र्यांनी जो काही वेळ दिला आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं की ज्या शेतकऱ्यांचं KYC राहिले अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर 26 तारखेपर्यंत असं KYC करून घ्या. आता या योजनेसाठी 96,17,000 शेतकरी याच्यात पात्र ठरलेले आहेत. त्याच्यानंतर जर आपण बघायला गेलं तर जी काही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आहे या योजनेच्या अंतर्गत 75 लाख जे काही शेतकरी पात्र झाले, या पात्र झालेल्या शेतकऱ्यांमध्ये 64 लाख शेतकरी यांचं ऑलरेडी ई पीक पाहणी हे झालेलं आहे. आता याच्यामध्ये यांना KYC किंवा ई पीक पाहणीची गरज नाही. 64 लाख शेतकरी हे आजच या योजनेसाठी पात्र आहेत. आता राहिले किती, तर याच्यातनं राहिले तुमचे जवळपास 36-32 लाख शेतकरी. तर या शेतकऱ्यांना त्यांचं KYC आणि ई पीक पाहणं करणं गरजेचं आहे, किंवा त्यांनी जर ई पीक पाहणी केलं नसेल तर त्यांच्या सातबाऱ्यावर जर ती नोंद असेल तर त्यांचे डाटा आता 26 तारखेपर्यंत तलाठी, तहसीलदार, आयुक्तालयांकडून जाणार आहे. तो आपल्याला आता जे काही पात्र शेतकरी आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये 26 सप्टेंबर किंवा त्याच्याही आधी हे पैसे डिपॉझिट होऊ शकतात. अत्यंत खडतर म्हणजे खूप काही दिवसापासून आपण हा अपडेट घेतोय, बट तारीख पे तारीख चालू होती आणि आता फायनली कुठंतरी त्यांनी सांगितलं की मोदींचा जो काही दौरा आहे त्याच्या अंतर्गत हे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, इम्पॉर्टंट नोटिफिकेशन वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.